आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। जळगावच्या नशिराबाद गावाजवळ महामार्गावर भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण जखमी। हर्षल राजू पाटील असं या मयत तरुणाचं नाव। चाळीसगाव तालुक्यातल्या धरणांमध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक, दमदार पावसाची प्रतीक्षा। मन्याड धरणामध्ये केवळ 12% पाणीसाठा, गेल्या 20 दिवसांपासून पावसाची दडी। जळगावमधील तोंडापूर मध्यम प्रकल्पामध्येही 20% पाणीसाठा, प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर। तोंडापूर परिसरामध्ये पाणी टंचाईची भीषण परिस्थिती। धुळे जिल्ह्यातल्या 12 मध्यम जल प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पांमध्ये 50%पेक्षा कमी जलसाठा, तर लघु प्रकल्पांमध्ये 29% जलसाठा। जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता। नाशिकमध्ये प्रदूषणात 16%नी वाढ, तर शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम। हवेचा निर्देशांक सध्या वाढून 92 वर। रायगडमध्ये 3000 हेक्टरवर फळबाग लागवड होणार, तर पडीक जमीन लागवडीसाठी येण्यासाठी आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये फळबाग लागवड योजनेचा समावेश। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटीची कारवाई। बाजार समितीचे संचालक मंडळ हे एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात, तर बाजार समितीच्या सचिवांची तडकाफडकी पुण्याला बदली। छत्रपती संभाजीनगरच्या शिल्ले गावातील मंदिरामध्ये भर दिवसा चोरी, ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद। दानपेटीसह मूर्ती लंपास केल्याचाही प्रकार, या संदर्भातला तपास सुरू। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण, तर शासकीय रक्तपेढीमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच साठा। रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचंही आवाहन।